गवळीयाचे ताक पिरे कोण पोरे चांगली एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते काय उपास पडिले होते कण्या भोवते विदुराच्या एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते तुका म्हणे कुब्जा दासी रूप रासी ही न कळा एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम कुंडलिकाय दातु मुनींद्रे समागत्य तिश्रम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकार त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युर्मोक्षयमामृतात् नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय
नित्याय देवाय दिगंबराय तस्मेयकाराय नमः शिवाय। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशानंदिवल्लभं। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा वादयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून याता गवळ्याचे ताक पिरे कोण पोरे चांगले एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते प्राप्त काळी प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी पवित्र श्री क्षेत्र श्रीधाम वाराणसी बनारस आनंदवन आणि भगवान विश्वनाथाच्या या पावन नगरीमध्ये गेले 5 दिवसापर्यंत आपण इथे कथा श्रवण केली आणि आजचा काल्याचा सोहळा आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे आपण महाराष्ट्रातले रहिवासी आहोत। आपल्याला काला झाल्याशिवाय कार्यक्रम संपला असा आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे की काला झाल्याशिवाय कार्यक्रम संपला याची जाणीव आहे। काला खाल्ल्याशिवाय कार्यक्रम संपल्यासारखा वाटत नाही म्हणून काला करावा लागतो काला खावा लागतो आणि कार्यक्रम झाला असा आपण मग मात्र ठरवतो। जसं हाराडेरा निघाल्याशिवाय लग्न झालं बा असं जसं समजत नाही ना तसा काला हा कार्यक्रमाचा समारोप आहे। आणि म्हणून मात्र काल्याचा प्रसंग आहे। सज्जनांनो आपण सगळे थकले आहात आपण शारीरिक रूपाने थकल्यात पण मानसिक रूपाने अजून थकले नाही तुम्ही मनाने खूप मजबूत आहात आणि मनाने जो माणूस मजबूत राहतो तो मात्र कितीही सप्त पाताळात जरी लपला असेल तरी त्याला शोधून काढता येते कारण मनाची मजबूती महत्वाची आहे। आणि म्हणून एक सिमेंट आहे अंबुजा सिमेंट मजबूती का आवाज तशासारखं हे मनही एवढं मजबूत झालंय भगवान भोले बाबाच्या भक्तीमुळे का अंबुजा सिमेंटची मजबूती कमी आहे। विठ्ठल अशाप्रमाणे आपण सगळ्यांनी शरीराने रात्रभर प्रवास झाला आपल्याला झालेले शारीरिक दुःख शारीरिक कष्ट भगवान विश्वनाथ दूर करो हीच मात्र आपल्या सगळ्यांच्या वतीने मी प्रार्थना करतो कारण शरीर लवकर थकते है ना शरीर लवकर थकते आणि शरीराला थकवा आला तर दूर करण्याचं काम मात्र भजन करते शरीराचा थकवा दूर करण्याचं काम भगवंताची भक्ती करते। अशाप्रमाणे पहा एवढे थकवा आल्यावरील लोक सकाळी आंघोळ करून दर्शनाला गेले म्हणजे केवढी कमाल आहे ना हा तुमच्या मनाचा मोठा उत्साह आहे। असो माय बापू काला आहे आणि आपल्याला जो वेळ नाही आपल्याला प्रवास करायचा आहे आणि लांबचा प्रवास आहे उद्या संध्याकाळपर्यंत आपण आपल्या गावाला पोहोचलो पाहिजे 850 पावणे 900 किलोमीटरचा प्रवास आहे उद्यापर्यंतचा घाबरू नका आणि म्हणून आपण सगळ्यांना प्रवास करायचा आहे आणि त्यातल्या त्यात भूक लागली आहे द्वादशी आहे आणि आपण कीर्तन हे अयोध्येलाही करता आलं असतं पण अयोध्येला न करता जिथे आपण कथा केली ज्या दरबारात आपण ज्या धामात आपण इथे कथा केली काला इथेच व्हावा याकरता थोडीशी तकलीफ झाली एवढी तुम्ही सहन केली तुम्हाला मनापासून धन्यवाद। विठ्ठल
काही गोष्टी मागे सुद्धा सुप्त कारण असते, काही गोष्टी मागे लपलेलं कारण असते, ते मात्र उकलता येत नाही. जसं रात्री नोटा बदलणे याच्या मागे कारणच होतं, रात्री नोटा बदलणे कारण होतं. त्याच्यानंतर 400 पारचे कारणच आहे, असे अनेक कारण आहे. परत त्याच्यात आपल्याला बोलता येणार नाही, पण मात्र सहजरित्या बोलतो आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीला कारण आहे. त्यामागे 3 गोष्टी शास्त्राने सांगितलंय: कार्य, कारण आणि मीमांसा. कोणतंही कार्य होण्याच्या मागे कारण आहे. जसं इथे शिवमहापुराणाची कथा झाली, याच्या मागे कारण आहे की आम्ही सगळे आपल्या परिवाराच्या वतीने आलो. आपल्या पितरांच्या मुक्तीकरिता, आमच्याही पितरांना मुक्ती मिळावी, आम्हालाही कुठेतरी शांती प्राप्त व्हावी, आमचंही मन प्रसन्न व्हावं. नव्हे आम्हाला हे आपल्या जीवनातले 8 दिवस भगवान भोले बाबाच्या सानिध्यामध्ये आणि या हरिनामाच्या गजरामध्ये आणि काशी विश्वनाथाच्या नगरीमध्ये आम्हाला घालता यावे, याकरिता आम्हाला भगवंताने 7 दिवस एक डिपॉझिट ठेवलेलं आपल्याला इथे येता आलं. माहिती आहे का? एक प्रसंग सांगतो. एका चांगल्या माणसाचा पोरगा हरपला. जेव्हा तो पोरगा हरपला तेव्हा त्या बापाने खूप शोधलं, अनेकांना विचारलं, टीव्हीवर न्यूज वगैरे सगळ्यांना त्या ठिकाणी सांगितलं. आणि हे सगळे प्रसंग झाल्यानंतरही आज मात्र पोरगा सापडला नाही. पोरगा जेव्हा सापडला नाही तेव्हा मात्र ह्या बापाला वाटलं कदाचित कोर्टाकडे गेला असेल. म्हणून तो बाप कोर्टाकडे आला आणि कोर्टाजवळ एक वकील होता. जो वकील 2 नंबरचे कामं करत होता. काही वकील 2 नंबरचे कामं करते, म्हणजे खोटं असेल तर त्याचं खरं कसं करायचं हे वकिलाकडून शिकलं पाहिजे माणसाने, है की नाही? म्हणून या ठिकाणी पक्षू में काऊ आणि अशा प्रमाणे असो विठ्ठल विठ्ठल आणि आदमी में तो एक काऊच आहे, काळ्या कोटवाला. आणि जेव्हा वकिलाने 2 नंबरचे काम, तो केस हारला. वकील केस हारल्यामुळे वकील नाराज होता. आणि नाराज असणारा वकील बिचारा शांत होता. तेवढ्यात हे गेलो आणि त्याला विचारायला लागलं वकिलाने, वकील साहेब का हो माझा पोरगा दिसला का? त्या वकिलाने सांगितलं, असं बोट दाखवलं. बोट दाखवल्याबरोबर तो तिकडे गेला. अनासकरणाने असा सत्संग होता, त्या सत्संगामध्ये मात्र तो बसला. सत्संग झाल्यानंतर जायला लागला. गेटवर उभा होता. तर त्या पोराला भजनाची आवड असल्यामुळे जाता जाता लेकरू त्या सत्संगामधून दिसलं. याला आनंद झाला. याने हात जोडले, वकिलाजवळ आला. वकील साहेब तुम्ही बोट दाखवलं, फक्त इशारा केला तर माझं लेकरू सापडला. तर वकिलाला थोडी माहित होतं का इथं पोरग बसलाय म्हणून, पण वकिलाने सहज बोट दाखवलं तर त्याचं पोरग मिळालं. जेव्हा हा वकील मेला, याच्या पुढचं सांगतो, जेव्हा हा वकील मेला आणि मग या वकिलाने आता ह्या 2 नंबरचे कामं करत असताना या काय स्वर्गात गेला असेल का? नाही. याने मग मारत झोडत यमलोक घेऊन गेले. कुठे? यम दरबारात. आणि ज्या वेळेला यम दरबारात गेलं तेव्हा त्याचा लेखाजोखा पाहला आणि लक्षात आलं की हा मात्र विचित्र कामं करत होता. पण एक काम मात्र याच्या हातून चांगलं झालं. कोणतं? याने सहजरित्या हात दाखवला, असं बोट दाखवलं आणि एका भटकलेल्या पुत्राचा त्या ठिकाणी पत्ता लागला आणि त्या पित्याला आनंद झाला. तेवढं पुण्य जमा असल्यामुळे याला मात्र सद्गती प्राप्त झाली. विचार करा मायबाप हो, असा इशारा केल्याबरोबर मुलाचा शोध घेणाऱ्या बापाला जर पोरगा मिळवून देण्याचं काम एक फक्त बोट दाखवू शकते. जर आम्ही 4 दिवस 5 दिवस जर इथे बसून कथा ऐकली असेल तर माझं नारदीय व्यासपीठ आपल्याला सांगते की आपल्या पितरांना सुद्धा मुक्ती मिळणार यात संशय नाही. पण आपल्याही जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती झाली. आनंद या भूमीतला आहे, या नगरीतला आहे. म्हणून आपण एवढ्या अट्टहासाने ते आलो. एवढ्या 60च्या वरचं सगळं वय आहे साहेब आमच्या या सगळ्या मंडळीला. आपण पाहून झालो 60च्या वरतच वय आहे सगळ्याचं. कोणाचं 70 आहे, कोणाचं 80 आहे, कोणाचं 92 आहे, कोणाचं 90 आहे, असं वय आहे बरं का. आणि एवढ्याही वयामध्ये आपण सगळे माता पिता आलात, धन्य झालो. आणि तुमच्या सगळ्या मायबापाचा श्रावण बाळ बळण्याचं मला भाग्य लाभलं, हे माझं भाग्य आहे. विठ्ठल अशाप्रमाणे आता अर्ध्या तासात कीर्तन आपल्याला आठवायचं आहे. म्हणून पांडुरंगाच्या चरणी, विश्वनाथाच्या चरणी, सकल मायबाप भक्त मंडळीच्या चरणी, संत मंडळीच्या चरणी प्रणाम.
शिवाचार्य आमचे महाराज अभिषेक महाराज, विनेकरी महाराज, सूरज महाराज, आमचे गोपाल महाराज, आमचे हरिभक्त परायण मारुती महाराज, अभिषेक महाराज, त्यानंतर हरिभक्त परायण ज्यांचा आज दिवस आहे असे मारुती महाराज, हरिभक्त परायण आमचे शुभम महाराज, उत्कृष्ट आवाज गायन ज्याचा आहे ज्यांचा काल दिवस होता असे विठ्ठल महाराज, असे आमचे श्री लखन महाराज हरिभक्त परायण, मयूर उमेश महाराज हरिभक्त परायण, पुढे मयूर मागे मयूर असे आमचे मयूर महाराज हरिभक्त परायण, आमचे सागर महाराज हरिभक्त परायण, राहुल महाराज आणि आमचे हरिभक्त परायण धीरज महाराज हरिभक्त परायण, आमचे कोकाटे महाराज हरिभक्त परायण, आमचे श्रावण दादा, स्वप्नील महाराज आहे की नाही, अशी सगळी मंडळी आहे. आमचे साहेब आणि इटनकर परिवार असेल, आपण सगळे माता पिता सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो. आजची सेवा आपण या ठिकाणी अर्ध्या तासामध्ये आटपू. लगेच भोजन करायचं आहे, लगेच आपल्या बॅगा घेऊन आपल्याला आपण जिथं बस उतरलो तिथंच आपल्याला जायचं आहे बसमध्ये. सगळ्यांनी लक्षात ठेवा. तो का म्हणे हेला पाणी वाहता वाहता मेला, तिथं जा तिथून या, तिथं जा तिथून या, अशा सारखा कार्यक्रम आहे. पण काय करता आता, बस आणता येत नाही तर मी त्याला काय करू. आता आपल्याला परमिशन नाही एवढ्या मोठ्या बसा आणायला, आणि इथं आपण देवाच्या जवळ आहोत. अरे देवाच्या जवळ राहायला भाग्य लागते. आपल्या बसा जरी दूर असल्या तरी तिथपर्यंत जाता येते, पण याच्या जवळ येण्यासाठी भाग्य लागते, हे मात्र विसरू नका. विठ्ठल विठ्ठल. आमचे हरिभक्त परायण प्रमोद महाराज असे सगळी मंडळी आहेत बरं का. हरिभक्त परायण चरडे बाबा, हरिभक्त परायण आमचे शंकर बाबा आणि सगळी मंडळी, सगळ्या मंडळींच्या चरणी प्रणाम करतो. या ठिकाणी काला आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. काला म्हणजे अभेद वृत्ती, काला म्हणजे भेदाला दूर करणे. थोडक्यात आपण या अभंगाचा भावार्थ पाहू आणि लगेच उत्तरार्धामध्ये एक फक्त आपण थोडीशी लीला भगवंताची पाहून काल्याचे अभंग घेऊ. तुकोबाराय वर्णन करतात की ज्या गोपाळांच्या सोबत परमात्मा राहत होता, ज्या गोपाळांना भगवान परमात्मा आपला समजत होता, ज्या गोपाळांच्या मुखातलं ताक देवाने पिलं का हो, तो देव कसा आहे बरं. जसं एखादा चांगला माणूस आहे, चांगल्या माणसाला जर आपण म्हटलं हे माझं ताटात राहिलेलं उष्ट तुम्ही खाऊन घ्या, खाते का. साधं उदाहरण, पत्नीने ताटामध्ये उष्ट ठेवा, बाईच्या ताटात राहिलेलं उष्ट नवऱ्याला म्हणा तू खाऊन घ्या बरं, तुम्ही खाऊन घ्या बरं. खाईन का. नाही खात. आजकाल खाते का. हो खाते म्हणते. बरं जास्तच प्रेम ज्याचं असेल तेच खाते. समजा बाईवर जास्त आय लव्ह यू असेल तरच खाते, नाही तर दुसरा माणूस काही खात नाही. विठ्ठल. आमच्या ताई म्हणते खाते म्हणते, बरोबर आता अलीकडे खाते असं, पण असो माय बाप बहुतेक वेळेला आपल्याला पाहायला मिळेल की हे खात नसतं. पण जो परब्रह्म परमात्मा ब्रह्मांडाचा मालक आहे, विश्वाचा अधिपती आहे, ज्याला आम्ही देव म्हणतो, ज्याची आम्ही पूजा करतो, ज्याला आम्ही आपलं समजतो, त्या देवाने गोपाळाच्या मुखातलं ताक प्यावं. ही देवाची काय म्हणावी, सेवा म्हणावी, भक्ती म्हणावी, की त्याच्या अंतःकरणात असणारं त्यांच्याबद्दलचं प्रेम म्हणावं. याचा उकल आपल्याला करायचा आहे. जेव्हा मधु मंगल असा हा एक जीव आहे ज्याला सावत्राई आहे, भगवंताचा भक्त आहे, गोपाळ आहे, सावत्राई असल्यामुळे याचा इको कमी कर स्पष्टता करूया. सावत्राई आहे. आणि जेव्हा आता हा मधुमंगलाने शिदोरी आणली नाही, देवाने सांगितलं का रे मधुमंगला तू शिदोरी नाही आणली, म्हणे नाही देवा, जा शिदोरी घेऊन या. हा घरी आला, आईला म्हणते आई मला काहीतरी खायला दे. आई म्हणे का रे तुला मगाशीच दिलं खायला, आता पुन्हा मागते. आणि थोडस ताक दिलं, याने ते ताक तोंडामध्ये असा भरून घेतलं, असे गोल गाल झाले नाही का, असे गाल. आणि जेव्हा गाल गोल झाले, तोंडामध्ये ताक भरलं आणि हा पळत पळत आला. आल्याबरोबर म्हणायला लागला, म्हणे देवा तोंड उघड. आणि देवाने जसं तोंड उघडलं ना, देवाने जसा आ केला तसं मधुमंगलाने आपल्या तोंडातलं ताक देवाच्या तोंडात टाकलं. असं कधीच पाहायला भेटत होते का. असं कधी कोरोनात तरी होतं का. दूरच सोशल डिस्टन्स, कोरोनात सुद्धा सोशल डिस्टन्स होता. आता कोणी कोणाचं उष्ट खात नाही, पण ज्या ब्रह्मांडाच्या मालकाने मधुमंगलाच्या मुखातलं ताक प्यावं, हा भगवान परमात्म्याच्या अंतःकरणात असणारा सख्यत्व भाव आहे. याला कोणता भाव म्हटलाय.
सख्यत्व भाव, जिथे माणसाचं सख्यत्व नांदलं जाते, जिथे एकामेकाला सखा मानलं जाते, महाराज त्याच्या सगळ्या कार्यामध्ये तो सहभागी असतो, त्याला म्हणतात सखा. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा सखा आहे, म्हणून गोपाळांना आपलं म्हणतो आहे विठ्ठल आणि ही सखेपणाची भावना तेव्हाची जेव्हा माणसाला मोठं होऊन छोटं होता येईल, मोठं बनून छोटं राहता येईल, छोटं पण घेता येईल, तेव्हा सख्यत्व करता येईल. अशा प्रमाणे भगवान परमात्माने ताक प्यावं, भगवंताने ताक पिलं आणि महाराज गोपाळांना आपलं समजलं. असा परमात्मा उदार आहे की जो सेवेचा भावांतकरणामध्ये ठेवतो आहे. मला एक सांगायचं आहे माय बाप हो, जीवनामध्ये माणसाला जी सेवा आली असेल ती सेवा जर माणसाने निमूटपणे पार पाडली तर त्या सेवेचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. तू का म्हणे माझा सेवा ही आहे आणि ती सेवा कोण्या पद्धतीची होते ते ज्याचं त्याने ठरवायचं आहे. जसं इथे आमच्या सगळ्या भजनी मंडळीकडे भजनाची सेवा आहे, आमच्या सुनीताबाईकडे स्वयंपाकाची सेवा आहे, कोणाला झाडून टाकायची सेवा असेल, कोणाला पूजा अर्चना यजमान बनण्याची सेवा मिळाली असेल. ही सेवा आहे मायबाप हो. माणसाने सेवेत कसूर ठेवू नये. ज्याने सेवेमध्ये मजबूती दाखवली, ज्याने सेवेमध्ये त्या ठिकाणी प्रामाणिकपणा दाखवला, परमात्मा त्याच्या सेवेला कमी करणार नाही. भगवंत त्याची सेवा त्या ठिकाणी त्याच्या दरबारामध्ये रुजू करेल आणि परमात्मा त्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं फळ दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो बरं का, छोटं गमतीदार उदाहरण सांगतो. हे आमचं पोरग आहे धीरज, हे आणि दोघं तिघं आम्ही जेव्हा दर्शनाला गेलो. आता दर्शनाला गेलो, पहिल्या दिवशी सोमवाऱ्या दिवशी लोक दर्शनाला गेले तर लोकांना रुद्राक्ष भेटले. आता माय काही लक्ष नाही का रुद्राक्ष असनच बा म्हणून, पण याची सेवा एवढी मोठी आहे. हे बक्ष उचलणे, इथं आणणे, हे काही सोपं आहे का? हे काही सोपं आहे का हे एवढं मोठं उचलणे, हे आणणे? और एक बॅग आपल्यालाच न्यायला जड जाते एवढं आणणे. ह्या पोराने इमानदारीने केलं आणि इमानदारीने करते हे पोरं. मग एवढं इमानदारीने केलं, भगवान भोले बाबाचं लक्ष होतं म्हणता. या चालता चालता याले 10-15 रुद्राक्ष असेच सापडले, जिथं कुठेच रुद्राक्ष नव्हते. ह्या हात टाकत जाय तो रुद्राक्ष भेटते, हात टाकत जाय. मी याला शिवाय दिल्या, म्हटलं तू रुद्राक्ष पाहून राहिला का रे म्हणलं. आता सज्जनांनो, हे भाग्य आहे, सेवेचं फळ आहे. आणि सेवेचं फळ कोण्या पद्धतीने कसं मिळेल हे सांगता येत नाही. फक्त सेवा मजबूत करणं गरजेचं आहे. सेवा प्रामाणिक करा. सेवा जेव्हा प्रामाणिक बनेल तेव्हा परमात्मा त्या ठिकाणी खुश झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबारे म्हणतात की भगवान परमात्मा गोपाळांच्या समवेत राहत असताना गोपाळांची सेवा करते, गोपाळांना आपलं समजतोय. आणि जोपर्यंत परक्याला जोपर्यंत आपलं समजत नाही तोपर्यंत तो आपला होणार नाही. अरे देवालाही जोपर्यंत आम्ही आपलं समजणार नाही तोपर्यंत देवही आपलं कसं होईल. म्हणून देवालाही आपलं समजावं लागेल आणि त्याशिवाय आपलं पण निर्माण होणार नाही. ज्या वेळेला देवाला आपलं समजणारे विदुर आणि सुलभा, देवाला आपलं समजलं विदुर आणि सुलभा नाही, आणि आपलं समजल्यामुळे परमात्मा विदुराच्या त्या दुर्योधनाच्या घरी जेवण नाही केलं. जो त्या ठिकाणी सगळ्यांना सगळं समजतोय, जो आपलंच घर समजून राहिलेला आहे, जो आपलंच संपत्ती समजून राहिलेला आहे, परमात्मा त्याच्याकडे जात सुद्धा नसतो. परमात्मा त्याच्याकडे जातो की जो भगवंताला आपलं समजतो. उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे. दुर्योधनीका मेवा का गो, दुर्योधनीका मेवा का गो, साग विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे.
परमात्मा विदुराच्या घरी जाऊन कन्या भाकर खात्यात, पण कशासाठी? जेव्हा आपलं समजलं तेव्हा. अरे आपलं समजल्याशिवाय आपले माणसं आपल्यासाठी धावून येत नाही. आपणही पहा, एखादी जवळचं घरचं लग्न राहू द्या, आपलं समजून जर त्याला पत्रिका दिली तरच येते तो, आणि ते व्हॉट्सअपवर पाठवली तर येईन त्याची गॅरंटी नाही. घरी जर प्रेमानं नेऊन दिली तर आल्याशिवाय राहत नाही. हे मात्र कारण ते आपलेपणाचं लक्षण आहे. आणि जोपर्यंत आपलं पण समजणार नाही तोपर्यंत देवही येणार नाही. विदुराच्या घरी देव आले आणि विदुराच्या घरी परब्रह्म परमात्म्याने भोजन केलं. बरोबर, दुर्योधनाच्या घरी काय कमी होतं? कशाचीच कमी नव्हती. पण दुर्योधनाकडे नाही गेलं देव, दुर्योधनाकडे नाही जेवण केलं देवाने. जेवण केलं ते कोणाकडे? विदुराच्या घरी. बरं का, एखाद्या वेळेला तुम्ही विचार करा, तुमचा जो पैसे भरपूर असू द्या, तुम्ही पैसे असल्यानंतर तुम्ही केसरी टूर मध्ये जर सुद्धा जाऊ द्या, पण तिथे जे काही जेवण कराल तुम्ही, त्या जेवणात आणि आपल्या इथं प्रेमानं बनवलेल्या जेवणात फरक आहे की नाही सांगा? फरक आहे, लक्षात ठेवा. कारण या ज्या बनवलेल्या स्वयंपाकात हरिनामाचा रस उतरलेला आहे आणि त्या स्वयंपाकात फक्त पैशाचा रस आहे. तयार आहे. असा परब्रह्म परमात्मा तुमच्या आमच्यासाठी येतो. अभंगाचं तिसरे चरण म्हणतायत, विदुरा घरच्या काय उपास पडिले होते, कन्या भोवती विदुराच्या. बरं, अभंगाच्या तिसऱ्या चरणात आलो आता आपण. आता आपल्याला चौथ्या चरणात जायचंय आणि उत्तरार्धाकडे जायचंय. अर्ध्या तासात कीर्तन संपवतो. फास्ट कीर्तन करणारं एकच व्यक्तिमत्व मयूर महाराज. विठ्ठल विठ्ठल. कमी वेळात बिलकुल व्यवस्थित समजून सांगण्याची आटोटी असो. या ठिकाणी सज्जनांनो, आणि भगवान परमात्म्याने उपवास पडले कशामुळे? काही देवाच्या घरी जेवायला कमी होतं? देवाच्या घरी काही कमी होती सगळ्याची? नाही. परमात्म्याला माहिती आहे की माझ्या भक्ताला त्या ठिकाणी माझ्या दर्शनाची इच्छा आहे आणि मी त्याच्या दर्शनासाठी, त्याच्या भेटीसाठी गेलं पाहिजे. आज परमात्मा त्यांच्या घरी जाऊन जेवण करतोय. महाराज, हे भगवंताच्या अंतःकरणात असणारा उदार भाव आहे, सख्य भाव आहे. तुकोबाराय म्हणतात का हो, अशा कुरूप असणाऱ्या स्त्रीला, जी कुरूप आहे, जिला पाहायला सुंदरता नाही, अशा स्त्रीला देवाने अनोटीवर पाय ठेवला आणि होटाला असा हात लावला, अनोटीला हात लावला, बोटावर पाय ठेवला. तेव्हा भगवान परमात्म्याला काय गरज चालली होती की त्या कुब्जेला सुंदर करायची? काही कुब्जेने खूप काही दिलं होतं का? कुब्जा काही भगवंताची काही आपुलकीची कोणी जवळची आहेत का? ना. कुब्जा ही जरी त्या ठिकाणी दुसरी असेल, पण भगवान परमात्म्याला माहिती आहे हिच्यामुळे मला साधू संतांचं दर्शन झालं आणि हिच्यामुळे साधू संतांचं दर्शन झालं. पण हिला तेव्हा दुरुस्त करू शकलो नाही, कारण तेव्हा माझ्याजवळ हिला दुरुस्त करण्याचा काय म्हणतो त्याला घटना नव्हती. आता मात्र घटना आल्यामुळे आता हिला मला दुरुस्त करता येईल. कदाचित असे म्हणता येईल का एखाद्या गाडीचा जर 25 पाना चांगला असेल तर ते गाडी दुरुस्त करता येते. पण तेव्हा त्यावेळेला 25 पानं उपलब्ध नसल्यामुळे तिला तेव्हा व्यवस्थित करता आलं नाही. कोण होती कुब्जा? मंथरा होती, माहितीये का? आणि या मंथरीमुळे देवाला कुठे जायला लागलं? वनात. बरं, काही बिचारी शांत होती, जिला माहीत पडलं. नाराज झाली होती काही. राम राजा होणार हे जेव्हा माहीत पडलं तेव्हा काही प्रसन्न झाली. पण ज्या वेळेला ही मंथरा सज्जनांनो येऊन स्पर्श करायला लागली, मंथरेने डोकं बिघडवलं, तेव्हा मात्र कैकईचं डोकं बिघडलं. पहा, काही
विचार कैकई सारखे असतात म्हणा, सुमित्रेसारखे असतात, कधी कधी कौशल्यसारखे शल्य नसणारे विचार डोक्यामध्ये असतात. पण कैकई मंथरे सारखे जर कोणी भेटलं तर मग मात्र डोकं बिघडल्याशिवाय राहत नाही. आणि समाजात आता जर पाहतो म्हटलं तर मंथरेच्या जातीचे लोक जास्त आहे की नाही. फडकून देणारे लोक जास्त आहे. का पडलं गा, काय लय चालला, कोण सांगितलं तुला झालंय, काय लय देणार, हे मंथरेची बुद्धी आहे. हे निसंतानी बुद्धी, याला सत्यानाशी बुद्धी म्हटलं गेलं. म्हणून मंथरेची बुद्धी ज्यानं ज्यानं ठेवली, एक तर तो दुसऱ्याचा सत्यानाश करायला लागला तर त्याचा सत्यानाश का होईल का सांगता येत नाही. म्हणून मंथरेची बुद्धी नाही. माणसाने प्रत्येक क्षणाला पॉझिटिव्ह असावं, प्रत्येक क्षणाला सकारात्मक असावं. ज्याने जीवनामध्ये सकारात्मक विचार स्वीकारले असेल त्याचं जीवन सकारात्मक झाल्याशिवाय राहत नाही. ही ताकद त्याच्या त्या सकारात्मक आचरणात आहे, विचारात आहे, वागण्यात आहे, बोलण्यात आहे. म्हणून कधी सासवा असाल तुम्ही तर सुनेच्या बोलण्यावर निगेटिव्ह विचार करायचा नाही. सुंदर म्हणत असेल तर नाही मला असं करायचं आहे आई, मी असं करू काय, मग हे सासू म्हणते त्या आईच्या घरी तू तशीच करत होती का, तुला का असं शिकवलं का. अरे पण तू तिला समजावून सांगणं प्रेमानं सुनेला की ठीक आहे तुला जायचं आहे का, हरकत नाही तू जाऊ. अरे आजकाल सगळे आवडी निवडी सगळं सगळं काही काही सासवाई महाराज बोलतात, सुनाही बोलते बरं का. आता काही काही पूर्वीच्या सुना होत्या ज्याला चुपचाप राहा लागत होतं. आता जर तसं नाही राहिलं. बरोबर चालता चालता एक फक्त दृष्टांत सांगतो, एक थोडासा समजा गेअर बदलवल्यासारखा आता दृष्टांत सांगतो आणि लगेच आपल्याला उत्तरार्धामध्ये जातो. एका सुनेची रोज तक्रार होती, रोज. आणि ती मात्र बिचारी एक दिवस आईच्या घरी गेली. आईला म्हणे काय करू ग आई, माझी सासू रोज टोकते म्हणे, काही केलं तरी टोकते म्हणे, भाजी केली तरी टोकते म्हणे, रांगोळी काढली तरी टोकते म्हणे, कोणी आलं पाणी दिलं तरी टोकते म्हणे, कोणी येणं येला बरं वाटत नाही म्हणे, काय करावं म्हणे. आई हुशार होती. आईनं सरळ सांगितलं एक काम कर म्हणे बेटा, तू फक्त एकच शब्द पाठ कर, सासूबाई तुम्ही म्हणता तेवढंच बरोबर आहे. हिला कोणता शब्द सांगितला, सासूबाई तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे. आणि घरी आल्यानंतर रांगोळी टाकली, बरोबर जमले नाही, सुनबाई टोकत होती, सासूबाई टोकत होती. म्हणजे बरोबर रांगोळी टाकली नाही, भाजी बरोबर केली नाही, टोकत होती. तर ही तर तेवढाच शब्द पाठ केला, सासूबाई तुम्ही म्हणता तेवढंच बरोबर आहे, तेच बरोबर आहे. एक दिवस असं करता करता ही सासू पडली बिमार. इले झाला चिकनगुनिया. बरं का सोडून का झाला चिकनगुनिया. हा सासूबाईला झाला चिकनगुनिया. सासूबाई झोपली, याकडची याकडावर होय ना, याकडची याकडावर होय ना, काय करा सुनीला आवाज दिला. सुनबाई इकडे, सुनबाई जवळ आले. काय झालं आई, काय सांगू ग, जेवशे दे ना तुझ्या आई, पाणी पिऊशे नाही ना तुझ्या आई, काही करावंसं वाटत नाही, असं वाटते विष प्याव मरून जा. सुनीला चुपचाप बसाव का नाही. ते सुनबाई म्हणते सासूबाई तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे. आता त्या सासूला राग इथे हे बोलायची गरज नव्हती. पण कधी कधी काही मंथरेसारखी बुद्धी माणसाची बुद्धी बिघडवते, माणसाचं जीवन बिघडवते, माणसाला अधोगतीला घेऊन जाते. म्हणून माझ्या मायबाप हो, आपल्याला सकारात्मक विचार करायचे आहे. मग सकारात्मक विचार येणार कुठून. सकारात्मक विचार आणण्याकरता या जगतात एक ग्रंथ तुमच्या आमच्या समोर आहे आणि त्या ग्रंथाचं नाव म्हणजे माऊली ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीचं वाचन करा, सकारात्मक विचार जीवनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. तुकोबाराची गाथा तुम्ही आम्ही वाचा, सकारात्मक विचार जीवनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. एवढंच नव्हे तर ग्रामगीता सुद्धा जीवनामध्ये वाचन करा, आपण मजबूत झाल्याशिवाय राहणार नाही. दासबोध असेल, आदिग्रंथ असेल, आपलं शिवमहापुराण असेल, भागवत असेल, रामायण असेल, असे ग्रंथ माणसाला विचारवंत बनवणारे आहे. तुका म्हणे कुब्जा दासी रूप रासी ही तळा, अशी ही नसणारी कुब्जा त्या ठिकाणी सुंदर झाली. कुशामुळे तर ती मात्र त्या ठिकाणी भगवंताच्या स्पर्शामुळे. साईबाबा हो, देवाने पायावर पाय ठेवला, अनोटीला हात लावला, कुब्जेला सुंदर करू शकले देव. जर त्या देवाचा जर नामाचा स्पर्श आमच्या मुखाला झाला तर आमचं जीवन का नाही सुंदर होणार. त्यासाठी दोन्ही हात वरती सर्वांनी विठोबार कुमाये विठोबार
विश्वनाथ अभंगाचा मतितार्थ भावार्थ थोडक्यात आटपू, कारण काल्याचं कीर्तन म्हटलं की श्लेष अलंकार साधलाय. अर्थ विषय एकच आहे पण त्याचे अर्थ दोन प्रकारचे आहे बरं का. विषय एकच आहे पण अर्थ मात्र दोन प्रकारचे आहे. अशाप्रमाणे काला आहे. असो, या प्रसंगी भगवान परमात्म्याचा जन्म आहे. गोकुळामध्ये परमात्मा मोठे झाले, रांगायला लागले, भगवंताचं नामकरण झालं. भगवंताचं नाव गर्गाचार्य मुनीने कृष्ण असं ठेवलं. गर्ग पुरोहितो राजन यदुना समुतापहा. गर्गाचार्यांनी कृष्ण असं नाव ठेवलं. आकर्षण करणारं, आपल्या जीवनातली तृष्णा मिटवणारं नाव म्हणजे कृष्ण आहे. भगवंत अजून मोठे झाले. परब्रह्म परमात्मा रांगायला लागले. रांगत असताना सुद्धा भगवंताने फोडी केली. थोडी माती घेतली, तोंडामध्ये टाकली. आई आली. आई त्या ठिकाणी मारणार. भगवान परमात्मा म्हणते, आई ग आई, आई ग आई, आई ग आई, आई आली माती, 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 आई नाही म्या, आई माती, नाही नाही म्या, आई माती, आई आई ग आई, आई ग आई, आई ग आई, नाही आली माती, आई ग आई, आई आली माती, आई ग आई, आई आली माती, आई ग आई, आई आली माती. हरी राम दादा, हरी राम दादा, हरी राम आई ग आई, आई ग आई, नाही ठेवली रामाची, आई ग आई, आई ठेवली रामाची, आई ग आई, आई ठेवली रामाची, आई मी माती नाही खाल्ली, मला मारू नको. आई म्हणाले, नाही बांधणार बेटा. अनंत ब्रह्मांडाचं दर्शन करविलं आईच्या मुखामध्ये. आईला भगवंताच्या मुखामध्ये आणि मा मूर्छित झाली. त्या ठिकाणी भगवंताने वैष्णवी माया दाखवली. वैष्णवी मायेचं दर्शन करविलं. भगवान परमात्मा मोठे झाले. अनेक खोड्या झाल्या, गाराणे आले. यशोदा मानायची, बेटा आता खोड्या नाही करायच्या, असं कोणाच्या घरी जायचं नाही. म्हणे नाही जाणार. आपल्या घरच्या गायी घे बेटा, वनात जा. भगवान परमात्मा गायी घेत आहेत, वनात जात आहेत. सुंदर सुंदर खेळ होते पूर्वीचे. कोणते खेळ आहे? पिंगा गबाई, पिंगा गबाई, पिंगा गबाई, पिंगा गबाई,
दत्तवन जगतुनी कुंकू दाखवली भगवान परमात्म्याने असे सुंदर खेळ खेळले, किती सुंदर असं वर्णन आहे खेळाचं. असे खेळ खेळले भगवान. खेळल्यानंतर सगळे एकत्र आले. थकले भगवान परमात्म्याचे खेळ कसे खेळता खेळता. ठीक आहे, थकते माणूस. शरीर आहे शेवटी. शरीर दुःखाचे डोंगर, शरीर दुर्गंधीचे तार. नाही अपवित्र शरीरायसे, शरीर सुखाचे घोसले. शरीर साध्य होय केले, शरीर साधले परब्रह्म. असं हे शरीर आहे महाराज. शरीर दुःखाचं डोंगर आहे. बरं, ह्या शरीराचा साथ जोपर्यंत आहे तोपर्यंत भजन करता येते. शरीराचा साथ सुटला की भजनही
सुटलं आहे ना. शरीराचं जोपर्यंत साथ आहे, बरं दाताचा जोपर्यंत साथ आहे तोपर्यंत किती चाकोल्या खायच्या चाखवल्या आहे ना. जोपर्यंत कानाचा साथ आहे तोपर्यंत मस्त भजन ऐका आहे ना, एकमेकाचं ऐका, खूप चांगलं वाटेल. जोपर्यंत डोळ्याचा साथ आहे तोपर्यंत हे तीर्थावर यात्रा सगळं पाहून घ्या. पायाचा टोंगळ्याचा जोपर्यंत साथ आहे तोपर्यंत तीर्थयात्रा वगैरे सगळं व्यवस्थित करा. हात जोपर्यंत मजबूत आहे तोपर्यंत दान करा. मन जोपर्यंत मजबूत आहे तोपर्यंत सर्वांशी प्रेमाने वागा, एकरूपाने वागा, चांगले वागा आहे ना. असं जीवन जगा. आणि जेव्हा माणसाचं शरीर थकेल ना तेव्हा मात्र माणसाकडून काही होत नाही. एका ठिकाणी बसून जातो, आता काही जमत नाही महाराज, आता हे राम म्हणता येत नाही, नाही चालता येत नाही, काहीच करता येत. अरे जोपर्यंत आहे तोपर्यंत तुला नाही केलं भाऊ, आणि आता मात्र नाही का. म्हणून जीवनामध्ये आता जोपर्यंत आपल्या तरतरी आहे जमते तोपर्यंत करायचं. नाही तर तुम्ही तीर्थाला गेले का, जे नास्तिकवादी आहे ना बैताड बेलने, बापा बापा तीर्थाले चालले काय, दुसरे कामच नाही वाटते तुम्हाला ते म्हणणार. आणि ते एखाद्या वेळेस बिचकू द्या, मग त्याला लक्षात येते अरे चुकलं राजा आपलं, आपण म्हणलं चुकलं. अरे म्हणून माणसाने चांगल्या कामाला कधी टोकू नये, चांगल्या कामाला कधी म्हणू नये. चांगलं काम कोणी करत असेल तर त्याला वा वा तुम्ही भाग्यवान आहे बाबा, तीर्थाला जायला भेटते, आम्ही अटकून बसलो असे म्हणायला हरकत काय आहे. पण ह्या हुशार चालले वाटते, कारण याचं जमत नाही ना, म्हणून मोठं भाग्य पाहिजे. आज आमचे सुरेश भाऊ आहेत, आमचे संजू भाऊ आहेत, त्यांचे भाऊ आहेत, आणि साहेब आहेत, आमच्या ताई आहेत. एक दिवस काय होईना, सकाळी निघाले तर संध्याकाळी दिवसभर प्रवास केला, आले. आमची सगळी मंडळी, आमचे माझ्यासोबत आलेल्या आपल्या सगळी मंडळी आलो. आपण भाग्यवान आहात माय बाप हो, की आपण या शिवजीच्या दरबारामध्ये, या काशी विश्वनाथाच्या दरबारात काला हातात घेणार आहोत, तो काला खाणार आहोत. किती भाग्य लागते अशासाठी आहे ना. आमचे शंकर बाबा आहे, हे सगळी मंडळी आहे. हे प्रेम आहे बरं का. प्रेम रसे बैसली मिठी आवडी लाठी मुखासी, हे प्रेम जीवनामध्ये दुर्लभ असतं. अशा प्रमाणे भगवान सगळ्या गोपाळांना एकत्र केलं. एकत्र केल्यानंतर जो काला एकत्र केला तो काला मात्र गोपाळांना चारून देते. भगवान शुकदेवजीने वर्णन केलंय भागवतामध्ये. विभ्रद वेणू जठर पटयो, विभ्रद वेणू जठर पटयो, शृंग वेत्री कथे वामे पाणमसुन कवले तत्फला गदीषु तिष्ठं मध्ये स्वपुर्यु सुहृदो हासयन् गर्भभि स्वये स्वर्गे विशति यज्ञ भुभुजे यज्ञ भुपालते. गोपाल कृष्ण भगवान की, पंढरीनाथ भगवान, काशी विश्वनाथ भगवान की, अन्नपूर्णा माता की, गंगा मैया की जय. भगवान भोले बाबाने आपल्याला शक्ती दिली. हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. आता आपल्याला सुखरूप आपल्या घरापर्यंत पोहोचायचं आहे. मला तर वाटत नाही कोणाला जाव वाटत असं म्हणून इथून आहे ना. बाकीच्याला वाटते महाराज काय चालताची इथंच थांबू ना. पण प्रत्येक काही लोकांच्या मनात घर राहते तर त्याचं घर सुटत नाही, मेल्यावरही घरायला लागते या बिचाऱ्याला. पण काही काही लोकांना वाटते आता काय पडलंय घरामध्ये, इथंच थांबू ना, काय चांगलं वाटून राहिलं. कोणाकोणाला वाटते थांबावं, हात वर करा बरं, एकदा सांगा बरं का महाराज इथंच थांबून जाऊ ना, का जायचं आहे घरी, सांगा हात वर तर करून. अरे बापा बापा, म्हणलं म्हणून हात वर तर करू नका, इच्छा असेल तर सांगा इथंच थांबायचं महाराज, नाही जायचं घराकडे. स्वप्नील भाऊ तुम्ही नाही केला का हात वर केला का, इथंच थांबायचं. त्याला माहित आहे इथून नेपाळ जवळ आहे असं या ठिकाणी सज्जनांनो. कारण हे आनंद वेगळा आहे, हे हा परिवार वेगळा आहे, हा मिळत नाही.
आपले पारिवारिक मंडळी केवळ आपल्या लौकिकासाठी आपल्या जवळ येतील, पण हा परिवार जरा आपल्यासाठी वेगळा असतो. म्हणून तुम्हा सगळ्या लोकांनी प्रेम दिलं, प्रेमाने आपण सगळे एकत्र राहिलो. बाकी काही चुकलं असेल, माझ्या सेवेमध्ये काही कमी झाली असेल, तर मी मोठ्या मनाने आपल्या सगळ्यांना उदार मनाने माफी मागतो. त्या ठिकाणी एक दिलगिरी व्यक्त करतो. काही उणीव राहते एखाद्या वेळेला, नाही होऊ शकत त्या सगळ्या व्यवस्थित, तर मी मोठ्या मनाने आपल्याला हात जोडतो. कारण श्रावण बाळाकडून होते चुकी, आहे की नाही? तेव्हा तुमच्या श्रावण बाळा आणि तुमच्या मायबापाचं मला इथे आणण्याचं भाग्य लाभलं. आणि तुम्हा सगळ्यांचं त्या ठिकाणी भगवान विश्वनाथ कल्याण करो, भगवान विश्वनाथ त्या ठिकाणी तुमचं मंगल करो, हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो. मी त्या दिवशी बोललोच आहे की जीवनामध्ये माणसाला सगळं मिळते, पैसा मिळते, पद मिळते, संपत्ती मिळते, आपलं बांधव मिळतात, मुलंही असतात चांगले, परिवारही चांगले असतात, पण सगळाच परिवार सगळेच मुलं अशा पावन क्षेत्रामध्ये आणतीलच याची गॅरंटी नाही बरं का. आणि म्हणून आज तुमच्या मुलाने जरी तुम्हाला इथे आणलं असेल आणि आणून त्या ठिकाणी दर्शन करून दिलं असेल, भाग्यवान आहात तुम्ही. पण मात्र त्या ठिकाणी आज मला तुमचा पोरगा होण्याचं भाग्य लाभलं, एक त्या ठिकाणी मुलगा होण्याचं भाग्य लाभलं. दुसरं काय पाहिजे जीवनामध्ये? महाराज, ज्या दिवशी मी त्या दिवशी बोललो, ज्या दिवशी तुमच्याही जीवनामध्ये शेवटचा श्वास त्या ठिकाणी घ्यायची प्रसंग येईल, त्या दिवशी माझ्यासारख्या गरीब माणसाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. या माणसाने आम्हाला काशीला नेलं होतं, त्यांनी आम्हाला काशीचं दर्शन घडवलं. आम्ही या माणसाला आशीर्वाद देऊ. आणि जीवनामध्ये माणसाला पैसा किती असला तरी मात्र शांती नाही, पण आशीर्वादाने शांती मिळाल्याशिवाय राहणार नाही, हे विसरता येणार नाही मायबाप हो. आणि तो आशीर्वाद, ते एक प्रकारची कृपा तुमची माझ्यासारख्या एक पावर जीवावर त्या ठिकाणी असणार, यात संशय नाही बरं का. आपल्या सगळ्यांना पुनश्च धन्यवाद देतो, पुनश्च आपल्या सगळ्यांना प्रणाम करतो. आणि आमचे शंकर बाबा आहे, खूप काही त्या ठिकाणी सहकार्य केलं. आमच्या शंकर बाबाला सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. तुम्हा सगळ्या मायबापाला खूप धन्यवाद देतो. आणि असं आहे की हे सगळं सोडता सोडता मन नाही होत माणसाचं काही सगळं सोडून जावं बा म्हणून, पण मात्र आपल्याला विधी आहे, नियम आहे, त्या नियमानुसार आपल्याला 7 दिवस पार पाडायचे आहेत. ठरलेला प्रोग्राम आहे, त्यानुसार आपल्याला चालायचं आहे. तिथे तुमच्या सगळ्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देऊन आता आपल्या सगळ्यांना जेवण करायचं. आणि जेवण झालं की आम्ही सगळ्यांनी बॅगा खाली आणायच्या आहे. कारण असं आहे की एक 12च्या आत, तसं तर 10 वाजताच मी बोललो होतो, पण 12 वाजताच्या आत आपल्याला रूमा त्यांना परत करायचे आहे. आणि नाहीतर मग 1 दिवसाचं पुन्हा भाडं 1,00,000 वाढाशिवाय. तेव्हा आपण सगळ्यांनी विनंती आहे की बॅगा आपण आपापल्या खाली, ज्यांना जेवायला उशीर लागते त्यांनी वरती जा, आपल्या बॅगा पॅक करा, बॅगा खाली घेऊन या. तोपर्यंत तुमच्या बॅगा येऊन जाईल. अर्धे मंडळी जेवण करा, अर्ध्या मंडळीने बॅगा खाली घेऊन या. आणि मात्र आपले लगेच आपलं जेवण झालं की लगेच आपल्याला इथून निघायचं आहे. कोणीही रूममध्ये मोबाईल चार्जर, मोबाईल, कोणी उशी खाली काही सोनं नाणं काही असं नसन, हे सगळं ठेवलं असेल पैसा आदला, व्यवस्थित काढून घ्या, व्यवस्थित